नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। बदलापूरमधनं एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। इथे कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी प्रमोद कोळी ऑनलाईन फसवणुकीचे शिकार झालेत। एका अनोळखी कॉलवर कॉल करणाऱ्यांना स्वतःला बँक अधिकारी म्हणून सांगितलं आणि प्रमोद कोळी यांच्याकडनं खात्याशी संबंधित OTPची मागणी केली। विश्वासात घेऊन दिलेला हा OTP ठगानी वापरून त्यांच्या खात्यातून तब्बल 13 लाख रुपये हळूहळू काढून घेतले। फसवणुकीची जाणीव होताच प्रमोद कोळी यांनी लगेचच बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून सायबर तज्ञांची मदत यात घेतली जाते। इंस्टाग्रामवर सुरू झालेली एक साधीशी ओळख एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात नर्क बनून आली। मिळालेल्या माहितीनुसार इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीच्या माध्यमातून 8 तरुणांनी त्या मुलीशी संपर्क वाढवला। हळूहळू त्या मुलीवर मानसिक दबाव टाकत तब्बल 6 महिने तिच्यावर मानसिक आणि शारीरिक तिचं शोषण करण्यात आलं आणि शेवटी या अल्पवयीन मुलीनं धाडस दाखवत संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। हा प्रकार त्यानंतर पोहोचला महात्मा फुले पोलीस ठाण्यापर्यंत आणि पोलिसांनी लगेच कारवाई करत सर्व 8च्या 8 आरोपींना अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या घटनेनंतर पालक आणि मुलांमध्ये सोशल मीडियावरील सुरक्षिततेबाबत चिंता वाढलेली आहे। नागपूर शहर पोलिसांनी ड्रग्स विरोधात मोहिमेत मोठी कारवाई करत एका आरोपीला मेफेड्रॉनसह अटक केली आहे। ही कारवाई 22 सप्टेंबरच्या रात्री 10 ते 23 सप्टेंबरच्या सकाळी 10 दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हॉटेल आणि लॉज तपासणी दरम्यान करण्यात आली। तपासादरम्यान संशयास्पद आढळलेल्या व्यक्तीकडे झडती घेतली असता 5.6 ग्रॅम मेफेड्रॉन पावडर, याची किंमत अंदाजे 22,400 रुपये, तसंच 80,000 रुपयांचा आयफोन, 240 रुपये रोख, रजनीगंधाची पुडी आणि काळ्या रंगाचं एक लायटर जप्त करण्यात आलं आहे। जप्त केलेल्या या मालाची किंमत एकूण 1,02,640 इथपर्यंत आहे। या प्रकरणी आरोपीच्या विरोधात NDPS कायद्याच्या कलम 8क 22ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले इथं यंदा दुर्गा आराधनेचा एक अनोखा अनुभव पाहायला मिळतोय। 14 एकर क्षेत्रफळाच्या तलावाच्या मध्यभागी तब्बल 20 फूट खोल पाण्यात नवयुग दुर्गा मंडळ वानवरदेव चौक यांच्या वतीनं मा दुर्गेची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली आहे। दर्शनासाठी भक्तांसाठी बोट आणि फ्लोटिंग खुर्च्यांची विशेष व्यवस्था इथे करण्यात आली असून दररोज संध्याकाळी होणारी आरती तलाव परिसरात भक्तिरसाचं सागर ओसंडून वाहतोय। विदर्भातील कोपऱ्यातून भाविक इथे गर्दी करत आहेत। जलमाध्यमातून होणारी आराधना सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र ठरली आहे। बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान यांना अखेर त्यांच्या दमदार अभिनयाचं राष्ट्रीय स्तरावर मान्यतेचं बक्षीस मिळालं आहे। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात शाहरुख यांना त्यांच्या सुपरहिट चित्रपट जवानमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। हा पुरस्कार त्यांना दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे। 33 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट, अविस्मरणीय भूमिका आणि कोट्यावधी चाहत्यांच्या प्रेमानंतर शाहरुख यांना अखेर भारत सरकारकडून अधिकृत सन्मान प्राप्त झाला आहे। तर आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय न्यूज सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।